श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या गोष्टी. अहंकाराचा वारा काय झुळूकसुद्धा नको. महाराजांचा केशव नावाच्या भक्ताची ही गोष्ट आहे. आपण सामान्य माणसं आहोत आणि जराशा अगदी लहानसा नेशानेसुद्धा आपल्या डोक्यात अहंकाराचा वारा भिनत असतो. थोडेसे यशसुद्धा आपल्याला हवेत तरंगायला कारणीभूत होते आणि म्हणूनच सतत नाम हवे. दत्त जयंतीचा उत्सव केशवचे धार्मिक कुटुंब आनंदात साजरे करत असे. अनेक वर्षे ही प्रथा तो पार पाडत असत. पण एक वर्ष असे झाले की उत्पन्न घटले आणि आर्थिक तंगी निर्माण झाली. म्हणून मोठा उत्सव न करता 11 ब्राह्मण आणि स्वामींना भोजनाला बोलावून उत्सव करावा असे त्याने योजले. स्वामींच्याकडे जाताना त्याला रस्त्यात एक कुष्ठरोगी भेटतो, जो स्वामींच्याच मठात जात असतो. स्वामी त्या भक्ताला केशवकडून चंदनाचे खोड देत होतात आणि त्याला सांगतात, हे उगाळून लाव, तू बरा होशील. स्वामी केशवचे भोजन आमंत्रण स्वीकारतात आणि त्याला म्हणतात, 10 ब्राह्मण बोलव, 11वा मी घेऊन येईन. इथे कुष्ठरोगी चंदनाचा प्रसाद प्राप्त झाल्यामुळे रोगमुक्त होतो आणि महाराजांच्या दर्शनाला जातो. दूर उभा असलेल्या त्याच्याजवळ स्वामी स्वतः येतात आणि मी जातीपाती मानत नाही असे सांगून केशवला सांगतात, परमेश्वराने जीव निर्माण केले आहेत आणि जातीपाती आपण हाच तुझा 11वा ब्राह्मण आहे. दत्त जयंतीच्या दिवशी कदाचित आपल्याला बोलवायचे राहून गेले असावे या विचाराने दरवर्षीप्रमाणे सर्व गाव भोजनास आणि उत्सवाला येते. परंतु महाप्रसाद तर 11 लोकांसाठीच तयार आहे ह्या विचारांनी केशव घाबरून जातो. आता करायचे तरी काय? तेव्हा स्वामी त्याला एक नारळ देतात आणि त्याचे पाणी प्रसादावर शिंपड असे सांगतात. अन्न सर्वांना पुरून उरते. सर्वजण पोटभर जेवतात आणि गावापुढे आपली अब्रू महाराजांनी वाचवली हे समजल्यामुळे केशव कृतकृत्य होतो. प्रत्येक वाक्यातील केशवचे मी जेवण देतो, मी उत्सव करतो हे ऐकू महाराज त्याला म्हणतात, तू काहीच करत नाहीस, सर्व त्याच्या इच्छेमुळेच होत आहे. आपण फक्त निमित्त आहोत हे कधी समजणार तुला? दानसुद्धा त्यांच्या इच्छेमुळेच होत असते. आपण फक्त निमित्त असतो. त्यामुळे दानाचाही गर्व नसावा. माणसाला दान केल्याचे समाधान मिळते नव्हे, तेच मिळवण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील असतो. अहंकारामुळे मनुष्य 84 लक्ष योनीतून फिरत असतो आणि मोक्ष मिळणे दुरापास्त होऊन जाते. त्या फेऱ्यातून सुटायचे असेल तर सगळ्यात आधी मीपणाच्या सर्व भिंती गळून पडल्या पाहिजेत. आपण सर्व हेच करत असतो. आपल्याही नकळत आपणही 24 तास ह्या मीला कवटाळून जगत असतो. किंबहुना करता तो आहे, आपल्या लक्षात येतच नाही. आपल्या रोजच्या जीवनाशी ही गोष्ट अत्यंत निगडीत आहे असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. महाराजांच्या अशा मला माहीत असलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. आपण नक्की ऐका आणि त्यावरून बोधही घ्या आणि इतरांनाही पाठवा. शेवटी गुरुतत्व महत्त्वाचे आणि ह्या गोष्टीतून तेच वेचायचे आहे आपल्याला. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.